अंगणवाडी सेविका आणि मदतनीस खास करून सेविकेसाठी आपण सेविका या पदावरून मुख्य सेविकेसाठी पात्र ठरत असाल आणि आपल्याला त्या ठिकाणी नियम अटी कोणते लागू होणार आहेत आणि यावर्षी मुख्य सेविका भरती केव्हा होणार आहे हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन करणार आहोत। आता मुख्य सेविकेसाठी आपण अनेक यूट्यूबला व्हिडिओ पाहिला आहे। त्या व्हिडिओमध्ये कोणकोणते नियम व अटी आहेत, सिलेबस कसा असतो आणि विभागीय स्तर एक्झाम असते त्याचं ट्यूशन कसं येतात आणि असं भरपूर आपण कंटेंट यूट्यूबला पाहिलं। तर यूट्यूबर काय करतात बघा ताईंनो, ते व्ह्यूजसाठी काही खोटी माहितीसुद्धा ॲड करून देतात। तर माझं तर एकच रिक्वेस्ट आहे, खोटी माहितीला बळी पडू नका। मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं आहे, तुम्हाला जर ॲक्युरेट माहिती हवी असेल तर आपला जो शासनाचा GR आहे तो GR आपण स्वतः रीड करायचा आहे आणि तो GRमध्ये जो नियम आहे तोच नियम त्या ठिकाणी लागू असेल। आणि जर यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला काही खोटी माहिती मिळत असेल किंवा असे भरपूर यूट्यूबर आहेत ते काय करतात, आपल्या स्वतःचं व्ह्यूजसाठी ते काही व्हिडिओमध्ये बोलत आहे, काही त्या सेविका आणि मदतनीस ताईंना अपडेट देत आहेत आणि ते खरोखरच काही ताईंना खरं वाटतं की खरोखरच ही माहिती खरोखर या सरांनी दिली आहे। आणि आजची रियालिटी अशी आहे ताईंनो, जो व्यक्ती खोटं बोलत असेल त्या व्यक्तीला जास्त लोक फॉलो करत असतात, ही खरोखर माहिती आहे। कारण मी जर ॲक्युरेट तुम्हाला माहिती दिली तर तुम्हाला आवडणार नाही। जर कोणी खोटी माहिती मिक्स करून जर बोलत असेल तर त्या व्यक्तीला सर्व लोक फॉलो करायला लागून जातात, ही रियालिटी आहे। मग आपल्याला खरोखर आयडेंटिफाय करायचं आहे हा नियम लागू आहे किंवा नाही, तर GR आपल्याला रीड करायचं। आता भरपूर सेविका ताईंना माहीत नसतं GR कुठून डाउनलोड करायचा। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवटी सर्व एक्सप्लेन करून देतो की GR कुठे डाउनलोड करायचा। जर माझा तुम्ही व्हिडिओ बघत असाल, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देतो की GR कुठून डाउनलोड करायचं किंवा आपण स्वतः त्या ठिकाणी लिंक तयार करून त्या लिंकवरती तो GR अपलोड करून देतो आणि तो GR तुम्ही प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला अपडेट दिलं तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, त्या ठिकाणी लिंक आहे किंवा नाही ते बघायचं आणि त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही GR डाउनलोड करू शकता। आता मुख्य सेविकेची भरती यावर्षी होणार आहे किंवा नाही, तर होणार आहे, पण ते विभागीय स्तर असते। आता जसं आपण सेविकाचं प्रमोशन मुख्य सेविकेवरती होते असं भरपूर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं आहे, पण ते डायरेक्टली प्रमोशन होत नाही। आपल्याला ती पात्रता आपण पूर्ण करावी लागते। ती पात्रता असेल तर आपण त्या एक्झामसाठी पात्र असतो आणि आपल्याला ॲप्लिकेशन अप्लाय करावं लागतं। विभागीय स्तरावरती ही एक्झाम होते आणि त्याचं सिलेबससुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की सिलेबस कसा असतो आणि कोणत्या पद्धतीने मुख्य सेविकेचं एक्झाम होते, निवड प्रक्रिया कशी असते हे सविस्तर माहिती दिली आहे। तर माझं तर एकच रिक्वेस्ट आहे सेविका ताईंनो, खोटी माहितीला बळी पडू नका। जी ॲक्युरेट माहिती असेल ती ॲक्युरेट माहिती फॉलो करा आणि खोटी माहितीला जास्त लोक फॉलो करत असतात आणि असे भरपूर यूट्यूबर आहेत। मी वारंवार का असं बोलत आहे की भरपूर असं यूट्यूबरचं पाहिलं आहे कंटेंट, ते व्ह्यूजसाठी काहीही बोलत आहे, काही नियम सेविका आणि मदतनीस ताईंपर्यंत पोचवत आहे, तर त्या नियमाला कधीच फॉलो करू नका। जर माझंही इन्फॉर्मेशन तुम्हाला खोटी वाटली किंवा तुम्हाला डाऊट वाटलं तर तुम्ही काय करायचं, GR माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, त्या ठिकाणी लिंक दिली असेल किंवा त्या ठिकाणी स्वतः मी लिंक क्रिएट केली असेल त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि GR डाउनलोड करून रीड करून घ्यायचं आहे। हे सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत मिळत राहील। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।